कशा आहात तुम्ही? मी विशाखा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपल्या न्यू ब्लॉग मध्ये. आजपासून आहे ना मी आहे ना आपली लग्नाची सिरीज स्टार्ट करते. ह्याच्या अगोदर तुम्ही माझ्या बर्थडेचा ब्लॉग बघितला असेल. बर्थडेचा ब्लॉग मी आपल्या लग्नाच्या सिरीजच्या अगोदर टाकला, कारण की मग बरं लग्नाची सिरीज चालू केल्यामध्येच नको आहे म्हणून, कारण का माझा बर्थडे आहे ना लग्नाच्या नंतर झालेला. पण म्हटलं तो ब्लॉग पहिले टाकूया, कारण का ऑलरेडी आपल्याला लग्नाचे ब्लॉग्स टाकायला खूप लेट झालेला आहे, कारण की मध्ये आहे ना लग्न झाल्यानंतर खूप सारे कामं, त्याच्यात माझी पण तब्येत थोडीशी ठीक नव्हती आणि त्याच्यात माझा बर्थडे आला. सो त्या सगळ्यांमध्ये आहे ना आपले ब्लॉग सगळे व्हिडिओज एडिट करण्यामध्ये आहे ना मला खूप टाइम गेला, त्याच्यामुळे मला बिलकुल पॉसिबल झालंच नाही. सो म्हटलं आता जे आपण आपले सिरीज स्टार्ट करू ते मी तुम्हाला सगळे फंक्शन दाखवीन. लग्नाच्या 2 दिवसा अगोदरपासून म्हणजे संगीतच्या 2 दिवसा अगोदरपासून आम्ही काय काय प्रिपरेशन्स करत होतो, काय काय तयारी करत होतो, अरेंजमेंट्स करत होतो, त्यापासून आमचं पूर्ण संगीत, त्याच्यानंतर हळद, लग्न, पूजा, जेवढ्या दिवसांच्या मी ज्या काही व्हिडिओ शूट केले असतील ना त्या मी तुमच्यापर्यंत नक्की घेऊन येईन आणि ते सर्व तुम्हाला सोबत शेअर करेन. सो मी तेच शोधते. झालं असं की मी अर्ध्या व्हिडिओज माझ्या फोनमध्ये, अर्ध्या ह्यांच्या फोनमध्ये, सो ते आहे ना असं खूप मिक्स अँड मॅच पण झालेले आहेत, त्याच्यामुळे पण थोडंसं लेट झालेलं आहे. बट इट्स ओके. आता मी माझ्या व्हिडिओ आहे ना कंटिन्यू करेन आणि तुम्हाला आपले ब्लॉग म्हणजे लग्नाची सिरीज पूर्ण बघायला भेटेल आणि त्याच्यानंतर जे लग्नाचे अल्बम्स येतील ना ते पण मी तुमच्यासोबत शेअर करेन. जे मुवमेंट मी व्हिडिओमध्ये कॅप्चर करायचे राहिले असेल ते फोटोच्या जरिये पण मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन, कारण का काही ठिकाणी असं झालंय की माझ्या इथे फोन नसायचं आणि कधी हे अवेलेबल नसायचे, तर त्याच्यामुळे ना मला काही व्हिडिओज वगैरे शूट करायचं राहून गेलेलं आहे. सो मी तुम्हाला ते जर का फोटोजमध्ये असेल तर मी ते पण तुमच्यासोबत शेअर करेन. इट्स मीन्स की फोटोज खूप आहेत, त्याच्यामुळे मी आहे ना जेव्हा आपले अल्बम्स येतील तेव्हा मी तुमच्यासोबत अल्बम शेअर करेन. येस, पण आता मी तुमच्यासोबत आहे ना सगळ्या आपल्या व्हिडिओज शेअर करते. सो आजपासून आहे ना आपल्या लग्नाची सिरीज स्टार्ट होते. सो आता याच्यानंतर जे तुम्ही आता व्हिडिओ बघणार आहात ना ते मी लग्नाच्या 2 दिवस अगोदरपासून ज्या छोट्या क्लिप्स म्हणजे शूट केल्या होत्या ना त्यांचा एक मिक्सम ब्लॉग बनवलाय, पूर्ण व्हिडिओ तयार केली आणि तीच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि मी कुठल्या दिवशीचं काय शूट केलं हे मी त्या व्हिडिओमध्ये बोललेलीच आहे, ते तुम्हाला पुढे जाऊन बघायला भेटेलच. सो चला आपण आहे ना आपल्या मेन डायरेक्ट ब्लॉग कडे बोलूया, अशी बडबड खूप जास्त न करता. सो चला. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? मी विशाखा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये. सो ज्याचा इंतजार करत होतो ती फायनली घडी आहे ना जवळ येत चालली आहे, म्हणजे आमचं लग्न जवळ येत चाललेलं आहे. मी तुम्हाला दाखवते. मी आता वरती आहे, म्हणजे आमच्या इथं वरती. इकडे बघा आमचं छत बांधण्याचं काम पण चालू आहे. सो येस, आता फक्त लग्नाला राहिलेले आहेत 4 दिवस. आज आहे मंगळवार आणि सॅटर्डेला आहे आमचं संगीत. सो एवढ्या दिवस आमचं चून धुवाचा मी ब्लॉग केला, तेव्हापासून कायच केलं नाही आणि मला वाटतं मी तो ब्लॉग पण अजून पोस्ट नाही केला, कारण की रोज काही ना काही कामं त्याच्यात मला जमतच नाहीये. सो मी त्याची काल एडिटिंग कंप्लीट केली आणि आज बरा ब्लॉग पोस्ट करीन ना, असं चाललंय. पण बघूया, असं आज पण कामं आहेत. आज सकाळी उठल्यापासून पण राहिलेले कामं. आमचा चून धुवाचा ब्लॉग केला मी, तो चून धुवून, तो सुकून, तो निवडून आणि आमचा चून दलून पण आलेला आहे बघा पूर्ण. हा, सो सगळं काम डन आहे, म्हणजे सगळं काम डन नाही, थोडं चाललंय. आणि इकडं चाललंय हे बघा तांदूळला कलर लावण्याचं काम चाललंय. सो म्हटलं आजपासून तरी ब्लॉग स्टार्ट करते. मला माहिती नाही कधी येतील कधी नाही, ते नाही मला माहिती, पण मी सगळं शूट करून ठेवीन आणि मला जसं पॉसिबल होईल, भलेही लग्न झाल्यावर का होईना, पण मी नक्की पोस्ट करीन. सो येस, आमच्या सगळ्या रिच्युअल्स पद्धती मोठीचं पुरा लग्न शूट करून ठेवीन आणि सगळा पोस्ट करेन मी. येस, सो आता आहे ना ते करतो. सकाळी मागपासून उठल्यापासून आमची जी मॉर्निंगची कामं होती ती सगळी झालेली आहे आणि आता आणि आज पण मी चाललेलो आहे. आज मी चाललो आहे नेल्स करायला, परत खूप काही ना काही अजून कामं बाकी आहेत, रोजची कामं काही ना काय. उद्याचा पण एक ब्लॉग येईल, उद्याचा काहीतरी वेगळा स्पेशल ब्लॉग असेल, तो पण वेगळा शूट होईल, तो पण येईल. बाकी सगळं लेट आलं तर चालते, मग तो उद्याचा येईलच, त्याला मी टाइम काढून करून पोस्ट करेन. येस, आणि माझा पुरा अवतार इग्नोर करून टाका. मी सकाळपासून फक्त कायच केलं नाही, आणि फ्रेश वगैरे झालं, टिकली लावली आणि रेडी आहे.
कायच नाही, डायरेक्ट तयारी मेकअप सगळं लग्नाला. आता नाही, आता मी तुम्हाला अशीच कशी पण दिसते. इकडं बघा सगळं मी तांदूळ लावायला घेतलं ना, ते आहे ना. पहिले तांदूळ लावायला घेतलं, तांदूळ तुझी काय करते? तांदूळ काढते. हा आंटी. आणि इकडं रानू. येस, आम्ही आता हे काम करायला घेतलंय. आणि इकडे बघा आमच्या इथं भरपूर अशी सुकट. आमच्या इथं हल्दीच्या दिवशी सकाळी नाश्त्याला जवळा आणि काय पोला करतात, तर त्याच्याकडे सुकट. आणि इकडे बघा स्ट्रगल बघा. कशाला नको चिल्लर? अच्छा, सो इथं आमचं स्टार्ट झालेलं आहे. काय कशाला? थोडंसं टाक. इकडे बघा मिक्स झालंय तांदळांचा. नको ते कालं होतं ना यात टाकू. हां ते कालं दुसरा कलर. तू बघा तिची कुठला कलर करते तुझ्या? मग तू सांग. कर पूर्ण मिक्स कर. तुझ्याची खुशी बघा तांदूळ मिक्स करायला भेटल्यानंतर मज्जा येते. इकडे सांग मज्जा येते म्हणून. इकडे बघ. संगीतला तू डान्स करणार आहेस ना? थोडं टाकू. विशाला मज्जा वाटते. आपण ब्लू कलर पण घ्यायला पाहिजे ना. येल्लो राहिला असेल ना. येलो नाही आहे. थांब यो ब यो केसरी आहे. राणी बंद करत आमच्या. चालेल ऑरेंज. ऑरेंज करायचं अजून मज्जा देईल ऑरेंज करायला. पिंक कलर दिसतो. अक्षदा. अक्षदा काय काय बोलतो त्याला? अक्षदा. येते माहिती कोणाला बोलताना. मामाच्या लग्नाची तयारी झाली का? सगळे कपडे घेतलेस? घेतलेस? किती घेतलेस सांग? तिशालाच एकटीला मला वाटतं 10 ने 15 ड्रेस झाले असतील. कमी जास्त पण कमी नाही. मी सगळे फंक्शन नवीन आणलं तिला. आता मी ग्रीन टाकेन. आता याच्याने वस्तू ऑरेंज शोधत इकडे ये. मम्मीला बोल. चालू खाली मज्जा. बस मग काढाशे. इथं बघा तांदूळ मिक्स करणं चाललंय दोघींचं. हॅलो. सो मागाशीच्या नंतर डायरेक्ट आतात. त्याच्यामध्ये मी तुषाला स्कूलला सोडली. तुषा स्कूलला गेली आणि ती जाताना मी तिला बाय करते. एवढी बिझी ना फ्रेंड दिसायला धावतच सुटली की काय सांग. आणि आता आलोय मी नेल करायला. आणि कोणाकडे आलोय? आमच्याच नवरीला काम लावलंय मी. मानसीकडच. आमच्याच नवरी. मानसी काम लावलं का मी?
सो मी आलं चालू त्याच्यासाठी आहे ना 4 दिवस लवकरच का तर मला आहे ना करून जाते अगोदरच. सो मी आले आणि काम चालू पण झालेलं आहे. सो म्हटलं आपलं ब्लॉग तर शूट करूया. येस, ग्लॅमरस नेल बाय मानसी. पण आता सध्या ऑर्डर बंद आहेत, नंतर तुम्ही ऑर्डर देऊ शकता है ना. मी आता करते, दाखवते. हॅलो. सो मी आहे ना नेल आर्ट करून येऊन पण मोकळे झालेले. नेल आर्ट असे झालेले आहेत ते बघा. त्याचे पिक्चर्स टाकीनच मी क्यूट दिसतात. सो मी येऊन आहे ना जेवलो पण आणि टीव्ही बघत असते. आम्ही आहे ना आता आमच्या इथं आलेलो कारण की मला थोडंसं काम होता म्हणून. पण आम्ही आमच्या इथं आलो. येताना आहे ना मी सँडविच पिझ्झा, येताना आहे ना आम्ही चिली चीज सँडविच आणि चॉकलेट सँडविच तो खाल्ला. आणि इथं घेऊन आले केक आणि हे घेऊन आले मी रसमलाईचं मिनी केक जे नवीन आहे इव्हेंट केलंय. पण छान लागते तसं बघायला गेल्यावर. हे बघा ते खाणं चाललंय. कोण हो तुम? तो तुम्हें डांटना ही पडेगा. अभी तो मैं पापा को बता दूंगी डायरेक्ट. आमची आहे ना शेवपुरी पार्टी चाललेली आहे बघा. ऑलरेडी 2 पाऊन झाले. हे बघा तुम्हाला माहिती आहे आम्ही तांदूळ ड्रॉ केलाय, मिक्स केलेत. बोल मिक्स केलाय. तुझ्या आपली खानदानी पॅन्ट दाखव. ही बघा ही तुझ्याची फेवरेट झाली ना पॅन्ट. खानदानी आहे ना. रोज ती पाहिजे का तुला घालायला? लग्नाला रिसेप्शनला पण तीच घालणारच ना. त्या आरशात बघा मी दिसते आणि माझ्याला किती पसारा आहे. सगळं आमचं लग्नाचं आहे बघ. बॅगा तर बघा तिथं सगळे इथं चढल्या. तर कबाट तर पूर्ण भरलाय. हे पण सगळा भरलाय. रोज जुनतो तरी रोज भरते. तिशाने तर मला येताना चॉकलेट वगैरे घ्यायला लावलेलं आहे बघा. हे पण आमचं हे सगळं काय नाही काय असं डेकोरेशनचं चाललंय. पार्टी पण. सो आहे 31 जानेवारीचा दिवस म्हणजे आपला जो संगीत होता त्याच्या आदला दिवस. कारण का ज्या दिवशी संगीत होतं त्या दिवशी होती गणपतीची पालखी. सो मार्केट आहे ना 2 दिवस बंद राहणार होता. म्हणून आहे ना हल्दीसाठी मच्छी आहे ना आदल्या दिवशीच आणून ठेवली होती. कारण का बहुतेक लोक चिकन खातील की नाही खातील ह्याच्यामुळे आहे ना आम्ही मग अर्जंट मच्छीचा प्लॅन केला. सो आहे ना पप्पा अंकल पप्पाचे फ्रेंड्स जाऊन आहे ना सकाळी लवकरच मच्छी घेऊन आले आणि भरपूर अशी मच्छी आणलेली. खूपच जास्त मच्छी होती की ते 3-4 ट्रे भरलेले. आणि तुम्ही बघू शकता त्याच्यात कोलब्या पण किती होते. पुरे पिशवी भरून दुसरी एक पिशवी होती परत ती तेवढी मच्छी. भरपूरच मच्छी होती आणि तुम्ही बघू शकता. आणि आता हे आहे ना आम्ही संध्याकाळीच त्याच दिवशी आहे ना मच्छी कट करायला पण बोलवून घेतला होता. कारण कधी मच्छी कट करून मग परत फ्रीझरला ठेवायची होती म्हणून. सो तुम्ही बघू शकता ही मच्छी किती मोठी आहे. म्हणजे ॲक्च्युली काही मच्छी तर विषाच्या हाईटच्या एवढे पण होत्या. खूपच जास्तच मच्छी होती आमच्याकडे. मस्ती विषा बघा कशी मस्ती करते तिच्या मामांसोबत मिळून. चढ एवढे वरती कसा बसेल. डरपोक तुझ्या आधीच तुझ्या डरपोक. बनवतो आहोत मुंडावळ्या. आमच्या इथं आहे ना रुईच्या फुलांच्या बनवतात. एक मी बनवलेलं आहे असं या साईडचं असं अजून बनवतो.
मुंडावळ्या बनवून झाल्यानंतर ना मी बसलेली मेहंदी काढायला आणि मी काढलेली होती सुंदर अशी मेहंदी. खूप मस्त झालेली माझी मेहंदी आणि त्याच्यावर खूपच जास्त कलर चढलेला तुम्ही बघू शकता. हॅलो, सो मी आहे ना आज मेहंदी काढलेली आहे. बाबा ब्लॉग वाली ती बघा चिडवते बघा कशी मस्त वाटते. इथं मी लिहिलंय पण आशिषची करवली आणि इथं लिहिलंय. मला खूप आवडली, मस्त वाटते मेहंदी एकदम मस्त वाटते. उद्या समजेल कलर. बोले ग आशिष तुझ्या मंडपी लाईट कोणी लाविली ग, तुझ्या मंडपी लाईट कोणी लाविली ग, लाविली तुझ्या निलेश काय अंकल नीर, लाविली तुझ्या निलेश काय अंकल नीर. ठाणकोबाच्या देवलात बारीक बांगरी बोले र, ठाणकोबाच्या देवलात बारीक बांगरी बोले र. आशिष तुझ्या मंडपी लाईट कोणी लाविली र, लाविली तुझ्या दर्शील काय भावानी र, लाविली तुझ्या दर्शील काय भावानी र. ठाणकोबाच्या देवलात बारीक बांगरी बोले र, ठाणकोबाच्या देवलात बारीक बांगरी बोले र. आशिष तुझ्या मंडपी लाईट कोणी लाविली र, लाविली तुझ्या स्वप्नील काय मेवण्यानी र, लाविली तुझ्या स्वप्नील. तुझ्या मंडपी सरबत कोणी वाटिली र, वाटिली तुझ्या अलंकार भावानी र, वाटिली तुझ्या अलंकार भावानी र. आशिष तुझ्या दारू कोणी वाटिली ग, वाटिली तुझ्या सुमित काय भावानी र, वाटिली तुझ्या सुमित काय भावानी र. आशिष तुझ्या मंडपी आशिष बिशील दे घाऱ्या कोणी वाटिल्या र, आशिष तुझ्या मंडपी घाऱ्या कोणी वाटिल्या र, वाटिल्या तुझ्या विशाखा बहिणी र, वाटिली तुझ्या विशाखा बहिणी र. आशिष तुझ्या मंडपी पोले कोणी वाटिले र, वाटिले तुझ्या आस्था काय वहिनीसनी ग, वाटिले तुझ्या आस्था काय वहिनीसनी